वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम, जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. तुझ विना रे कोण आम्हा तारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोणी आम्हा तारणार. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोण आम्हा तारणार. आजच्या मननासाठी देवाचे वचन यशया अध्याय 32 15-20 ही वचने. यशया अध्याय 32 15-20 ही वचने. आम्हावर आत्म्याची वृष्टी वरून होईल, तोवर असे होईल, मग अरण्य बाग होईल व बागेस वन गणितील. तेव्हा अरण्यात न्यायत्व वास करील व बागेत नीतिमत्ता वसेल. नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फळ सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. आणि माझे लोक शांत स्थळी निर्भय वस्तीस्थानात व सुख श्रमात राहतील. मग वनाचा नाश होते वेळी गारा पडतील व शहर निखलस जमीनदोस्त करण्यात येईल. जे तुम्ही सर्व ठिकाणच्या पाण्यालगत पेरणी करिता आणि बैलांना व गाढवांना मोकळेपणे फिरू देता, ते तुम्ही धन्य. देवबाप या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना या सकाळच्या समयी सुप्रभात. प्रभूचं वचन आम्ही या ठिकाणी पाहतो. यशया त्याचा 32 अध्यायामध्ये 15 वचनापासून पुढे या ठिकाणी प्रभू एक नाही गोष्ट, एक अशक्य गोष्ट तो शक्य करण्यास तत्पर आहे. आणि त्याच्या वचनात म्हटलेलं आहे की एक वाळवंट तो कसा हिरवगार करतो. आणि ज्याप्रमाणे झाडाला फळ नसताना पण ज्यावेळेस वेळ येते, हंगाम होते, तर फळ कसं लागतंय आणि ते कसं हिरवगार असते याबद्दल इथं दिलेलं आहे. तसंच आमच्या आत्मिक जीवनामध्ये पण जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेतो आणि प्रभू येशूचा स्वीकार करतो आणि तो मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला याचा आम्ही अंगीकार करून असं म्हणतो की तो माझा प्रभू आहे, आपल्या अंतःकरणात घेतो, आमचं जीवन पण आज जे आहे ते तसं राहणार नाही, त्याच्यामध्ये बदल घडून येईल. आमच्या जीवनामध्ये जो आशीर्वाद येईल आणि जो आमचं जीवन परमेश्वराचं गौरव आणि शांतीनं भरलेलं असेल, होय हे जग देऊ शकणार नाही. त्या जगामध्ये आणि ह्या जगातल्या गोष्टीमध्ये जे जीवन आहे
तसं जीवन नसणार, तर एक असीम शांतीने भरलेलं जीवन आमच्या जीवनामध्ये येईल. आणि म्हणून यशायाच्या ग्रंथामध्ये तो म्हणतो की आमच्यावर आत्म्याची वृष्टी करून ज्यावेळेस होईल, तेव्हा आमची जी बाग आहे, आमचा अरण्य बाग जो आहे ते वन गणतील, त्याची गिनती होईल, त्याची वृष्टी करून तो आत्म्याने भरून आमचं आंतरिक जीवन तो हिरवगार करेल. प्रियानो, आज प्रभूचं वचन सांगते योएल त्याचा 2 अध्याय 28 वचनामध्ये की मी आपला आत्मा ओतीन आणि सर्वे आत्म्याने भरल्या जातील. तरुण आत्म्याच्याद्वारे भरल्या जातील. वृद्धगण ते दर्शन पाहतील. परमेश्वर त्या आत्म्याच्याद्वारे आमचं जीवन बदलवून टाकेल. आज काय आम्ही त्या आत्म्याच्या जवळ आहो का? त्या आत्म्याला आपल्या अंतःकरणात घेतलेलं आहे का? त्या आत्म्याने आमचं जीवन बदल केलेला आहे काय? जर नाही, तर आमच्या जीवनाचं अवलोक करण्याची गरज आहे. आमच्या जीवनाला चाच पडायची गरज आहे. आम्हाला पश्चाताप करायची गरज आहे आणि त्याच्या जवळ येऊन त्याला हाक मारायची गरज आहे की प्रभू, माझ्या जीवनामध्ये ये, माझं जीवन बनव, माझ्या जीवनामध्ये तुझं तारण येऊ दे. आणि प्रभू परमेश्वर आमचं जीवन, आमच्या नीतिमत्तेला तो शांतीने भरेल आणि त्याचं फळ असं होईल की सर्व काळचे स्वास्थ्य आणि निर्भयता होईल. आणि तो परमेश्वर आपल्या शांतीने आमचं जीवन वस्तिमान करेल. प्रभू परमेश्वर असं करण्यामध्ये मला आणि तुम्हाला सहाय्य करो. प्रार्थना करूया. जिवंत देव बाप्पा, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. तुझं वचन म्हणते की मी आपला आत्मा ओतीन आणि वाळवंटामध्ये प्रभूजी वृक्षधारा होतील. होय परमेश्वप्पा, जे झाड होय परमेश्वप्पा हिरवगार आहे, परंतु फळ देणार होईल. परमेश्वप्पा, तो प्रभूचे जीवन नाही आहे, त्या ठिकाणी जीवन देणारा देव आहे. आणि परमेश्वप्पा, अशक्य गोष्टी तू शक्य करणारा देव आहे. आज मी प्रार्थना करतो, जे कोणी प्रभूजी त्या जीवनाला प्राप्त करण्यासाठी शोधत आहे, त्यांचं जीवन तू शांतीने भर. देव बाप्पा, हे जग देते तशी शांती नाही, तर तुझी असीम शांती त्यांच्या जीवनामध्ये लावू दे आणि त्यांना तू आपल्या आशीर्वादाने भर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. अथांग सागरी तुफान लाटावरी दृष्टी असो तुझी प्रभू आम्हावरी. तुझ विनारे कोण आम्हा कैवारी. वल्लभ रे माझी नाव ने किनारी. सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती. वल्लभ रे माझी नाव ने किनारी. वल्लभ रे माझी नाव ने किनारी. वल्लभ रे माझी नाव ने किनारी. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.